अमित शहांकडून ऑपरेशन देवेंद्र सुरू। फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरतील असं शहांना वाटतंय, म्हणून शहांनी खासदार फोडायला लावले उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। आईची शपथ घेऊनही गद्दारी केली, मुलीची सोयरीक जुळवण्याच्या नावाखाली स्वतःचीच खोक्यांसोबत सोयरीक जुळवली। उद्धव ठाकरेंचा वाशिममधनं खासदार संजय देशमुखांवर हल्लाबोल, तर भर सभेत ऑडिओ क्लिप ऐकवली। उद्धव ठाकरेंना सोडणार नाही अशी शपथ घेतली नाही। उद्धव ठाकरेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपवर फुटीर खासदार संजय देशमुखांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांसोबत विमानात उच्चस्तरीय बैठक, काय घडलं तुम्हाला लवकरच कळेल। फडणवीसांसोबतच्या एकत्रित विमान प्रवासावर उद्धव ठाकरेंची मिश्किल टिप्पणी। तर विमानापेक्षा इमान महत्वाचं, कपटी मित्र किती घातक असतो याची फडणवीसांना जाण। ठाकरे फडणवीसांच्या एकत्रित प्रवासावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भाष्य। शिंदेंच्या आमदारावर 40 लाखांच्या खंडणीचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेच्या रविकिरण इंगवलेंचा व्हिडिओ बॉम्ब। आमदार राजेश क्षीरसागर यांना 40 लाख दिल्याचा कंत्राटदाराकडून उल्लेख, तर आम्हाला वरही पैसे द्यावे लागतात, क्षीरसागरांचं वक्तव्य। विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, व्हिडिओ एडिट करून माझ्यावर आरोप। उद्या सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार। खंडणीच्या आरोपांवर आमदार राजेश क्षीरसागर यांचं स्पष्टीकरण। टीईटी पेपरफुटी प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, आरोपींवर कठोर कारवाई करा, कुणाचीही गय करू नका। फडणवीसांच्या पोलीस महासंचालकांना फोनवरून सूचना। टीईटीचा पेपर फुटला, उद्या होणारी परीक्षा रद्द। ठाण्यातनं पेपर लीक झाल्याची माहिती, प्रश्नपत्रिका विकणारे 3 जण भिवंडीतनं ताब्यात। पक्ष फोडण्यापेक्षा पेपरफुटी थांबवण्यावर लक्ष द्यायला हवं होतं। टीईटी घोटाळ्यावरून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, तर अधिवेशनामध्ये सरकारला जाब विचारणार। अंबादास दानवे सुद्धा आक्रमक। पेपर लीक नाही तर युवकांच्या भविष्याची चोरी, देशाच्या शिक्षण व्यवस्थेला वसुली सिस्टीम बनवलंय। टीईटी पेपरफुटीवरून राहुल गांधींची सरकारवर टीका। हजारो मुंबईकरांना मारण्याचा मोठा कट उधळला, मोहरमच्या मिरवणुकीमध्ये पेनकिलर म्हणून उंदीर मारणाऱ्या विषारी गोळ्यांचं वाटप, झिंक फॉस्फॉइड मिसळलेल्या 15,000 कॅप्सूल जप्त, आरोपीही अटकेत। या प्रकरणामध्ये दहशतवादी कट असल्याचाही संशय व्यक्त। जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार, महाकर्जमुक्तीची अंमलबजावणी आता अंतिम टप्प्यात। या योजनेअंतर्गत 2 लाखांपर्यंत कर्जमुक्ती, तर ओटीएस सुविधा आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत सुद्धा प्रोत्साहनपर लाभ मिळणार। एल निनोच्या संकटावर एकजुटीनं मात करू, नैसर्गिक आपत्तीसमोर हार न मानण्याचा निर्धार, शेतकऱ्यांना मदत करताना तडजोड करणार नाही, विशेष लेखातनं मुख्यमंत्र्यांनी केलं आश्वस्त। जम्मू काश्मीरमध्ये 5.7 रिश्टर स्केलचा भूकंप, श्रीनगरसह बारामुल्ला, गुलमर्ग यासह भूकंपाच्या धक्क्यांनी हा परिसर हादरला। तुर्कमेनिस्तान या ठिकाणी भूकंपाचं केंद्र असल्याची माहिती।